का भाजी? काय तर बापरे 5 मिनिटात. सकाळचे 5:30 वाजल्यापासून सुरू आहे इथे लाईटीचा प्रॉब्लेम. 5:30ला गेली आणि आली 7 वाजता. आता परत 7:30ला गेली आणि मी वाटच बघते. आता लाईट येईल, नंतर लाईट येईल आणि मी परत थोडा वेळ झोपेल. कसलं काय, शेवटी लाईट आली नाही. पूर्ण झोप झाली नाही म्हणून डोकं इथे खूप दुखत आहे. उठायची अजिबात इच्छा होत नाही. तो बाई अभी तो उठना तो पडेगा ही. झोप झाली नाही म्हणून डोळे सुजलेत. लाईटने तर डोकं खराब केलंच होतं, पण आमच्या समोर 6 वाजतापासून चालू होतं बोरचं काम. त्या मशीनचा आवाज एवढा होता त्याने पण झाली झोप मोड. चला म्हटलं ज्यांनी आपली झोप मोड झाली त्यांच्या बोरला पाणी लागलं की नाही बघावं. बघितलं तर बोर खदणं अजून सुरू होतं, पाण्याचा काही पत्ता नाही. मग मी काय आली आतमध्ये आणि ठेवलं इथे आपलं नेहमीप्रमाणे कोमट पाणी आणि माझं दुखत आहे डोकं. आर्यन अजून सुद्धा झोपलेला आहे आणि मानव बिट्टू उठले. मग काय बिट्टू हॉलमध्ये आल्यानंतर लगेच आरुदादाला पण उठवून टाकलं. काय म्हणते सांग. बिट्टू म्हणाली मला भूक लागली. मग तिला इथे दिले दूध चॉकोस आणि इथे ते बडबड करून माझं डोकं खात आहे. आणि काल रात्री मला लावायचं होतं तेल, पण खूप मी कंटाळा आल्यामुळे लावलं नाही. आज सकाळी उठल्याबरोबर पहिला म्हटलं तेलच लावून टाकूया, कारण की मग वॉश करायचं. तेल 1 तास मुरेपर्यंत मी करून घेतला माझा ब्रश. डोक्याला लावून घेतलं तेल. आता काय करावं म्हटलं 1 तास. मग काय इथे बनवून घेतला नाश्ता. नाश्त्यामध्ये आज बनवलेत पोहे, कारण मला आणि आर्यनला तर पोहे खूप आवडतात. कसं आहे मलाच मारता का चाकून? नाही ते पाण्यात टाकून. माझे मिस्टर नेहमी मला एक डायलॉग मारतात मी किचन मध्ये भाजी वगैरे बनवत असली. अगं हे मिरची टाक, हे कोथिंबीर टाक, मस्त भाजी होते. स्वतः तर काही करत नाहीत, पण मी जेव्हा करत असली ना की हे कर ते कर छान होते असं मला सांगतात. मग मी त्यांना नेहमी म्हणत असते असं करा ना, मी राहू देते तुम्हीच करून घ्या ना. ही डायलॉग ऐकून ते नेहमी किचन मधून निघून जातात. मग इथे आम्ही दोघींनी बसून केला नाश्ता. नाश्ता बघून बिट्टू पण आली. म्हणाली मम्मी मला पण एक घास भरव. लागला तिखट तर निघून गेली. भाऊजी घेऊन आले होते रात्री रसमलाई, आणि जे आम्ही खाल्ली नाही. सकाळी उठून बिट्टू आणि मम्मा इथे बसल्यात आणि मला दिलीच एकदम थोडीशी. फोडणीचा भात केला जाऊबाईंनी आणि मी इथे ठेवला माझ्यासाठी काळा चहा, कारण त्यात हल्ली चहा पीत नाही आहेत. आणि एकीकडे ठेवलाय पास्ता जो पाहिजे बिट्टूला. कपड्यांचे साबण, भांडी घासायचे साबण, सर्वांचे कवर काढून इथे बिट्टू खेळत आहे त्यांच्यासोबत. मी म्हणते घेण्या गरज मला. ती म्हणते नको मला तूच का, मी खेळते साबणाबरोबर. अरे तू पण एक मदर आहेस ना कोणाची. मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चलो थँक्यू. आम्ही बसलेलो होतो किचन मध्ये, तेवढ्यात आलं आरू आणि आमच्या पाया वगैरे पडला. मग काय मी घेतलं माझ्या जवळ, हात वगैरे फिरवत आहे डोक्यावरून. तर इकडे आमच्या जाऊबाई डोक्याला खूप सारं तेल लावून टाकत आहेत. भात कढई ठेवली आहे तिकडे आणि हे जोरदार लागले कामाला, कारण वाजलेत 12 आणि मी करून ठेवला इथे पसारा जो आता मी हळूहळू उचलणार. तू उसी के लिए बनी क्या रे? ये इधर क्यों आवडत नाही, ये इधर क्यों, ये उधर क्यों? मी असं घाणेरडेपणा करत नाही, मला आवडतही नाही. उचलला बरोबर लक्ष असते तुला तेवढंच काम आहे. त्यानंतर झाली माझी अंघोळ, केलं फेसवॉश. टोनर बघितलं तर संपलं होतं आणि हे टोनर जे आहे ते मीनूने मला दिलं होतं. तिने मला यासाठी दिलं होतं, ते तुझ्या चेहऱ्यावर सूट होत नव्हतं म्हणून मला फ्री मध्ये दिलं होतं. आणि फ्रीची वस्तू मी कधीच सोडत नसते. तसं तर मी कुठलं टोनर वगैरे यूज करत नसते, पण मीनूने फ्री मध्ये दिलं होतं म्हणून यूज केलं. आता ते सुद्धा संपलं म्हणून काल आणली होती गुलाबजलची बॉटल, तर यामध्ये मी टाकून घेतलं, कारण याला आहे स्प्रे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला. तेवढ्यातच माझ्यासोबत अशी गोष्ट झाली जी व्हायला पाहिजेत नव्हती. ती कुठली तर आता तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल. मी जे हातामध्ये घेतले ते आहे सिरम. त्याचं झाकण माझ्याकडून पडलं. ते जाऊन अशा ठिकाणी पडलं बेडच्या पाठीमागे, जे मी बेड पण हटू शकत नाही आणि ते काढू सुद्धा शकत नाही. मी गपचूप आपलं सिरम आपल्या चेहऱ्यावरती लावलं आणि तिथेच गप्प बसले. मी म्हटलं जर त्यांना हे दिसलं आणि त्यांनी मला विचारलं तर मी नाव सांगून देईल बिट्टूचं. तिथे बसल्या बसल्या फ्रीची लिप बाम सुद्धा लावून घेतली आणि लगेच लिपस्टिक सुद्धा लावून घेतली होती. मी तुम्हाला दाखवलेलंच की मी जुडीवरून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 पॅक आलेले लिप बाम, लिप स्क्रब आणि लिपस्टिक. पण ती लिपस्टिक माझ्या लिप्स वरती अजिबातच सूट करत नव्हती, कारण माझे खूप काळे ओठ आहेत. त्यावरती ही लिपस्टिक नुसतं अशी वाटत होती की वरून लावलेली आहे. 5 मिनिटं ती फक्त मी लावली आणि 5 मिनिटांनंतर पुसून काढले, कारण ती माझ्या फेसवर अजिबात सूट करत नव्हती. कोणाला शोधत आहेस? कुठं गेले ते? कुठं गेले ते दोघे? कुठे गेले ते? तिथे लपलेले असतील. बापरे बिट्टू, तू बडी खेचत आहे दादाला.
मम्मी गेला. काही करत राहतात काही पण. हे केसाला लावायचं. आई गं, हे इथं का ठेवत आहेस बार बार? किती लागलं मला. तू का वारंवार काढत राहते? मी अजून गेली का इथून? तुझ्या डोक्यात घालणार मी एक. मग मी आली ना इथे, मी ठेवणार असती. खूप वेळ झाले तर लावण्यास. तू दररोज केस जेव्हा धुते की नाही, तू कधीच आजपर्यंत तिथे ते वर ठेवलं नाही. मीच ठेवते ते दररोज. त्या मेकअप त्या क्रीमांजवळ असते, मी वर ठेवते. ते क्रीमांजवळ असते, मी वर ठेवते. तेच कामं नाही करत आहे का मी? एक दिवस तुला सांगणारच ना असं. बघ इथून. ही पण हा बदला सोडत नसते. थांबा आता. हाय मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सर्वात आधी तुम्हा सर्वांना मातृत्व दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी झाली आहे तयार. कशी दिसते? कुठे गेला तो खराब वाला? तो ऐसे अच्छी कौन दिखता है? मैंने को बोला मैं अच्छी दिखती हूँ. आमचं वातावरण पावसाचं झालंय आणि मी कामधंदा सोडून मोबाईल घेऊन इथे बसली आहे आणि मी आपले केस झिटकत आहे. तर माझ्या डोक्यावर मारून माझा अपमान केलाय. आली इकडे पडू. आज होता संडे आणि घरी कोणीच नव्हतं जे मला मटन चिकन आणून देईल. मग काय घेतला कुकर आणि लावली डाळ, कारण बिट्टूला रोज डाळ लागतेच. आज काही करायची इच्छा नाही होत्या. नाश्ता घेणार आता काय करावं. मीनो ऐकायला येत नाही तिला. तिला पूर्ण स्वयंपाक नाहीतर कसं आपण काय म्हणू, लगेच ऐकायला जाणार. कुकर लावून दिला. भाजी करायला घेतली तर कांदे वगैरे काहीच नव्हतं. मग मी स्कूटी आणि आली भाजीपाला घ्यायला. जशी पोहोचली घरी, डिकी खोलली सामान काढायला, तर तसेच आले पार्सलवाले दादा. दादाचं पार्सल काढेपर्यंत मी गेली आतमध्ये आणि घेऊन आली कोपर, कारण मला काढायचं होतं सामान त्याच्यामध्ये. मी येईपर्यंत बाहेर दादाने पार्सल काढून ठेवलं आणि पैसे तर माझ्या हातामध्येच होते. दादाने पैसे दिले आणि पार्सल घेतलं. तसंच पार्सल दिलं आरूच्या हातामध्ये आणि मी आली डिक्की मधलं सामान काढायला. त्या डिक्कीमध्ये होतं मीनूचं टॉप, जे तिने फिटिंगसाठी ठेवलेलं असेल. आणि मी हे कांदे टाकल्यानंतर तिचा टॉप एवढं खराब झालं, झटकून वगैरे व्यवस्थित जसं होतं तसं ठेवून दिलं. आणि ज्या साईडला खराब झालं ते फोल्ड करून त्या बाजूला ठेवून दिलं, म्हणजे वाटलं पाहिजे खराब झालं नाही. ओ माय गॉड, क्या आया है? कसा बिटू तू बोल, बिटू तू बोल. आर्यन तसं नको बोलू, रडत आहे ना ती. नाही नाही, तू बोल, तू बोल. आरू दादा माझा दादा आहे, बोल. हॅपी बर्थडे टू यू. कसं नाही पकडायचं त्याला? मारू का तुला? जेवला का? जेवला का? ABCD म्हणून दाखव त्याला. मुलांसोबत हशी गप्पा करून मी आली किचन मध्ये, जे माझं अर्धवट काम सोडलं होतं भाजी करायचं. तर भाजीला काय करावं पहिला तो विचार. मग म्हटलं आज मसाला वांगेच करूया. तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते, खूप चांगली आहे आणि झटपट बनते. सर्वात आधी मी इथे घेतले भाजलेले कांदे, त्यामध्ये टाकले भाजलेले शेंगदाणे, मग टाकले लसूण, भाजलेलं खोबरं, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी चिंच. यामध्येच मी तिखट, हळद, मीठ, धणे पावडर सर्व टाकत असते. पण हे भांड छोटं असल्यामुळे मी हा मसाला मिक्सरला लावून थोडासा ग्राइंड करून घेईल. त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ सर्व टाकेल. मसाले वांगे आमच्या घरात सर्वांनाच आवडतात. ही भाजी आमच्या घरी आठवड्यातून 2दा होते, एवढी छान होते. तेवढा तिकडनं घेऊन आले आमचे सासरे बुवा खूप सारे आंबे. भांडं छोटंसं असल्यामुळे मसाले मी आता टाकते. मी तुम्हाला आधी सांगितलेलंच की मी थोडंसं मिक्सरमधून काढणार, त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट ऍड करेल. सर्व मसाले ऍड केल्यानंतर परत मिक्सर चालून घेतला. बाजूलाच होते जाऊबाई, म्हणतात मला पण सांग रेसिपी. ये मेरी रेसिपी है, मैं किसी को नहीं बताऊंगी. ये तो ना हो पाएगा और तुझे तो कभी नहीं बताऊंगी, क्योंकि तू करती नहीं है. काय को बताओ, करायचं असते कधी कधी.
मग कढईमध्ये टाकलं तेल, थोडं टाकलं जिरं, तडतडलं जिरं, त्यानंतर टाकला मसाला इकडून तिकडून फ्राय करून घेतला. एकीकडे ठेवलेले होते मी फ्राय करायला वांगे, ज्याला थोडेसे काप लावून घेतले. इकडे थोडंसं पाणी टाकून मसाला शिजून घेतला. आमच्या इथे आहेत 5-6 लोक, त्या हिशोबाने मी याच्यामध्ये पाणी टाकलं आणि एक उकळी आल्यानंतर जे फ्राय केलेले वांगे आहेत ते मी या ग्रेव्हीमध्ये ऍड केले. 5 मिनिटं जाळ स्लो करून ते झाकण ठेवून वांगे शिजू दिले. हे झाले आपले मसाले वांगे तयार. ती माझी प्लेट आणि घेतलं वाढून, कारण मला खूप भूक लागली होती. बिट्टू, इथे पाणी नाही बेटा, तू त्या डॉलची अंघोळ घालते मम्मी. किती पाणी वाया घालवतेस? खूप दिवसानंतर आम्ही अशी लिपस्टिक लावून व्हिडिओ बनवले. कसं वाटलं? थोडीशी पाय पण दुखले, कारण सवय नाही ना, आम्ही करत नाही फारसं. पण आज जरा मेनूला सुट्टी होती म्हणून थोडंसं कानातली बिनातली बिनातली घालून थोडंसं मटका केला आणि काढला. किती वेळेस सांगत हो ना, करते ना. तू गेली तर मी व्हिडिओ कच करू, ये बच्चे मैं कैसे संभालू. 1 नाही 2 नाही 3, चला ते तर बाहेर जातील आता, पण हे टकलं कसं सांभाळू? जातील नाही, गेली ते गेले झाला टाइम. टकले कसे संभालू, ये टकला कैसे संभालू. आणि तिचे पप्पा पण जाणार. चल तुला लावून देते फोन. आणि हो, जर का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मला बोलता ना सांगत की जशी ड्रेस मोठं तीर मारला. मग मी आता फोन लावला पार्लरवालीला, आणि पार्लरवाली म्हणते मी घरी नाही, उद्या या. आता तू बिटूला सांभाळ, मी करते जरा व्हिडिओ एडिट. पाठवते तुझ्याकडे, पाठवू का थोडा वेळ मी त्यानंतर मी नुसतं व्हिडिओ एडिट करत होती आणि माझ्या फोनचा स्टोरेज एरिया तर 2-2 मिनिटाला फुल होत होता. तरी मी किती डिलीट केलं. शेवटी आता उठली मी 8:30 वाले स्वयंपाकाला आणि पर्यंत मध्ये जाऊन इथे ते जसे नीट केले, हात बसले तिथे बसून सर्व कामं सोडून मी करत होती व्हिडिओ एडिटिंग. त्यामुळे जाऊ करत होत्या बडबड. तिला समजत नाही का, असं नाही का, मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते. आणि निदान तुम्ही लाईक तरी करत जा. गपचूप मी लागली माझ्या कामाला. मी पण जास्त बोलली नाही तर व्हायची इथे दोघींची बहीण. 9:30 वाजता आणलं चिकन. आता मी बनवणार आहे झटपट 5 मिनिटात बनणार आहे चिकन. तिला म्हटलं एसी लाव, तर ते बटन दाबत नाही. कच्ची बी कधी कधी दाबते ते. सच्च खरंच. मग आता तुम्हाला रिमोट पण आणावं लागेल. तरी बरंच वर्ष चाललंय ना हे. आमचं तर लवकरच खराब झालं. किती पागल आहे. इथलं बटन बंद ठेवलं आणि मला म्हणते रिमोट लागत नाही. वा बेन वा. मग अशी चालू होती, तू बंदच होत नव्हती. ते बटन दाबल्यावर बटन दाबत नाही ते लवकर दबलं. केली का भाजी? मग काय तर. बापरे, 5 मिनिटं. मग झटपट रेसिपी आहे ती आणि 1 नंबर लागते खायला. काही शॉर्टकट मारला. शॉर्टकट नाही ग, बघ तरी खाऊन कशी लागते. हसरही पगली तू तो. कुकरच्या 2 शिट्या झाल्या आणि चिकन शिजून तयार. आणि नंतर जाऊया म्हणाल्या मस्त झालं ग चिकन. मी आली होती मेनूच्या रूम मध्ये. जे लिपस्टिक मी मगाशी लावली होती ती काढायसाठी, कारण की ते लिक्विड आहे मेनूच्या रूम मध्येच. इथे मग माझ्यासोबत बिट्टू आली मस्ती करायला. माझं यूज करते ना. गंदी कही की भांडण. माझी बेटी मला सांग की माझी सोना बाबू, माझी बेटी. बाय बोल. लिपबामचं झाकण तसंच आहे. लिपबामचं झाकण तसंच आहे. बंद करायचं असते ते असं. लिप बाम लावते. माय गॉड. अरे चोखत पण आहे ती, जे लिप्सला लावून खाती आहे गंदी. तुझा अरे यम्मी यम्मी. मीनू घे ना, मीनू घे ना. तू खायला गे लवकर. मीनूच्या रूम मध्ये मस्ती केली. मग आली हॉलमध्ये. हॉलमध्ये सुद्धा मस्ती. मानव आणि आर्या आणि माझे सासरे झोपलेले होते. त्यांना त्रास देत इथे पण टाइमपास केला. काही आहे का? पाऊस येतोय बाहेर. ओलं होण्यासारखे कपडे.
तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.